आता पाहूया आषाढी एकादशी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। तर आज आषाढी एकादशी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून दिलेल्या आहेत शुभेच्छा। भगवान विठ्ठलाचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहो, गोरगरिबांची तत्परतेने सेवा करण्याची प्रेरणा मिळो, पंतप्रधान मोदींनी आषाढी एकादशी निमित्त मराठीतून शुभेच्छा दिल्या। तर मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा झालेली आहे। पुढच्या वर्षी मी मुख्यमंत्री म्हणून येणार की नाही हे तुमच्या आणि विठ्ठलाच्या हातात आहे, असं देखील लगावला टोला। बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, शिंदेंनी पांडुरंगा चरणी घातलेला आहे साकडा। आज आषाढी एकादशी निमित्त पवार गटाकडून पवारांचा एक जुना व्हिडिओ ट्विट, समानतेची वारी असा हॅशटॅग देत पवारांचा जुना व्हिडिओ ट्विट। लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुरात झाले दाखल। ड्रोन कॅमेराने टिपलेले भक्तिमय जनसागराचं विहंगम दृश्य। पुण्यातील प्रतिपंढरपूर मंदिरातही गर्दी, भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी मोठी रांग, पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त। बोरिवलीहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलमध्ये आषाढी एकादशी साजरी, नोकरदार वर्ग विठुनामाच्या जयघोषात तल्लीन। आषाढी एकादशी निमित्त नितीन गडकरींनी भगवान विठ्ठलाचा आशीर्वाद घेतला। दिल्लीतील आरके पूरमधील विठ्ठल मंदिरात पूजा। आषाढी एकादशी निमित्त गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांकडून विठुरायाची पूजा, म्हापसा येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात पूजा।